लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत. आता इथे शारदा म्हणत असते, अगं काय हे, वेडी आहेस का तू? आणि ह्या सगळ्या गोष्टी का आणि कशामुळे लपून ठेवत आहेस? हे बघ, असलं करून काय होणार आहे? आणि तेव्हा ती म्हणत असते, अगाई असं काय करतेस? हे बघ, मी इकडे तुला सांगायचा प्रयत्न केला होता, मी तुला सांगायला सुद्धा आली होती, आणि पण तेव्हाच मी हे सगळं काव्यामुळे लपून ठेवलं, असं तिचं बोलणं सुरू असतं. तेवढ्यातच ती म्हणत असते, काव्यामुळे? आता ह्या सगळ्या गोष्टीचा काव्याशी काय संबंध आहे, असं तिचं म्हणणं असतं. आणि त्यानंतर तिला आठवतं की नंदिनी मला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होती, पण मीच तिचं काही ऐकून घेतलं नाही. त्यानंतर इकडे मी तुला सांगू शकले नाही कारण काव्या आली होती आणि काव्यामुळे मला पुन्हा हे नाटक कंटिन्यू करावं लागलं. मग आता इकडे ती म्हणत असते, ह्या सगळ्या गोष्टीचा काव्याशी काही एक संबंध नाही आहे, आणि तुम्ही नेमकं काय सांगणार होतात आणि त्याचबरोबर काय बोलत होतात हे जरा मला सांगणार आहेस का, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. आणि हे कसं झालंय, कशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी झाल्यात मला सांग. तेव्हा जीवा म्हणत असतो, हो, हे सगळं कसं झालंय, काय झालंय, हे सगळं मी तुम्हाला सांगतो, असं जीवा बोलतो. आणि त्यानंतर जीवा आता इकडे सगळं काही ए टू झेड सांगायला सुरुवात करत असतो. त्याच वेळेला इकडे कशा पद्धतीने त्या रोडवर इथे नंदिनीचा अपघात झाला, पण डॉक्टरांनी सांगितलं तुमचं बाळ सेफ आहे, पण डॉक्टरांच्या त्याच हॉस्पिटलमध्ये एक बाळ इथे त्या रूममध्ये आलं, आणि रूममध्ये आल्यानंतर मात्र नंदिनी त्या बाळाला वाचवण्यासाठी गेली, आणि वाचवायला गेलेल्या नंदिनीचं आता इकडे तोल गेल्यामुळे ती पोटावर पडली, आणि त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी झाल्या, असं जीवा सांगतो. आणि त्यानंतर आमचं बाळ गेलं. दुसरीकडे आपण पाहतो, आता काव्यासमोर इकडे ह्या कार्तिकी IAS अधिकारी ज्या आहेत त्या उभ्या असतात, आणि त्या म्हणत असतात, खरं तर काव्या तुमचं अगदी मनापासून कौतुक, म्हणजे आत्ता तुम्ही ह्या ज्या काही गोष्टी करतायत ना ते अगदीच इकडे कौतुकास्पद आहे. म्हणजे खरं पाहायला गेलं ना, प्रेग्नेन्सी आणि त्याचबरोबर इकडे हे IASचा अभ्यास करणं हे सगळं काही, आणि खरं तर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये तुमच्या नवऱ्याचं फार जास्त कौतुक केलं पाहिजे, असं सुद्धा त्या बोलत असतात. आता इकडे मानिनी म्हणत असते, काय हे काव्या, तू फक्त त्यांना असंच उभं करून ठेवणार आहेस का? त्यांना बसायला सुद्धा सांग ना तू. मग आता इकडे त्या बसायला सांगत असतात. काव्या तिथेच बाजूला उभी असती, पण त्या IAS अधिकारी म्हणजे कार्तिक मॅडम सांगण्यामुळे इकडे काव्या शेवटी त्यांच्या बाजूला बसते. मग आता इकडे जीवा म्हणत असतो, त्या दिवशी डॉक्टरांनी त्या सगळ्या गोष्टी सांगितल्या, आणि त्यानंतर आम्ही आमचं बाळ गमावलं, असं इथे सांगत असते. आणि नंदिनी म्हणत असते, आई, माझं मिसकॅरेज झालं आहे, आता आमचं बाळ आमच्यामध्ये नाही आहे. मग आता इकडे शारदा म्हणत असते, पण वेडी आहेस का नंदिनी, हे सगळं तू लपून का ठेवतेस, आणि ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही सर्वांना का सांगितल्या नाही? तेव्हा नंदिनी म्हणत असते, नाही आई, हे सगळं मी कोणालाही सांगू शकत नाही, कारण ह्या सगळ्या गोष्टी मी इथे काव्यापासून लपून ठेवते. आता काव्याचं काय आहे मध्येच, तिचा ह्या सगळ्याशी काय संबंध आहे? ती तर प्रेग्नेंट आहे, आणि त्याचबरोबर ती आई होणार आहे, मग तिच्यापासून ह्या गोष्टी का लपवताय तुम्ही? तेव्हा नंदिनी म्हणत असते, कारण काव्याला ह्या सगळ्या गोष्टीचा धक्का बसेल, ती हे सगळं सहन करणार नाही. शारदा म्हणत असते, वेडे आहात तुम्ही, हे बघ, तुम्हाला माहिती ना, जेव्हा काव्याने मला हे सगळं सत्य सांगितलं होतं त्यावेळेस मी लपून ठेवलं होतं, आणि तेव्हा माझा BP लो झाला होता. कार्तिकी मॅडमच्या समोर काव्या बसलेली असते, आणि तेव्हा कार्तिकी मॅडम पुन्हा म्हणत असतात, खरंच तुमचा नवरा अगदी जंटलमॅन आहे बरं का, म्हणजे त्यानं असं काहीतरी केलंय ना, आणि त्याने केलेल्या त्या गोष्टीमुळे मात्र आज खरं तर मी तुमच्यासमोर उभी आहे. मग आता काव्या म्हणत असते, असं काय केलंय पार्थ देशमुखांनी, मला सांगाल का? मग आता त्या म्हणत असतात, खरं सांगू का, ते ना इथे मला भेटण्यासाठी माझ्या PA त्यांनी अपॉइंटमेंट घेतली होती, पण मला काही त्यांना भेटता आलं नाही आहे. मग मला त्यांना भेटता न आल्यामुळे त्यांनी काय केलं आहे सांगू का? काय केलं आहे सांगा ना. अहो, त्यांनी माझ्या नवऱ्याला एका खूप मोठ्या कार्यक्रमामध्ये गाठलं, आणि त्या कार्यक्रमामध्ये त्यांना गाठल्याच्या नंतर तुमच्या नवऱ्याने मात्र इथे त्यांच्याशी बोलणं केलं, आणि त्यानंतर माझी बायको IAS चा अभ्यास करते, ती प्रेग्नेंट आहे, तिची चोरोटी आहे, आणि त्यानंतर तुमची बायको माझ्या बायकोला भेटायला येऊ शकते का? जर ती आली तर त्यांना फार आनंद होईल, असं इकडे तो बोलला. आणि तेव्हा मग माझ्या नवऱ्याने सांगितलं, अहो, ती
ती मला फारसा वेळ घरी देत नाही, तर मग तुमच्या बायकोला ती भेटायला कशी काय येणार, ते मात्र शक्यच नाही आहे असं माझ्या नवऱ्याने सांगितलं. मग त्यानंतर तुमच्या नवऱ्याने काय केलं माहिती आहे का? काय केले? अहो, मला एका ब्रिजच्या पाहणीसाठी जायचं होतं आणि ब्रिजच्या पाहणीसाठी गेल्यानंतर तिथे त्या ब्रिजवर खूप मोठं पोस्टर लावलं आणि त्या पोस्टरवर लिहिलं होतं, माझी बायको काव्या ही प्रेग्नेंट आहे आणि आय एसचा अभ्यास करत आहे. आणि त्यानंतर मला इकडे आय एस म्हणजेच कार्तिकी मॅडमशी थोडा वेळ भेटायचं आहे, त्यांच्याशी बोलायचं आहे आणि त्यांनी माझ्या बायकोशी येऊन भेटावं, बोलावं असं त्या पोस्टरवर त्यांनी लिहिलं होतं. तेव्हाच मी इकडे पाहिलं आणि मी अक्षरशः हसायला लागले. आता माझ्यासोबत असलेले अधिकारी आणि त्याचबरोबर आमचा सगळा स्टाफ माझ्या चेहऱ्यावरचं हसू पाहून तो सुद्धा चकित झाला. कारण आत्तापर्यंत मी सुद्धा कधीच अशी खळखळून हसताना त्या लोकांनी पाहिलेलं नव्हतं आणि त्यामुळे त्यांना सुद्धा थोडासा धक्काच बसला. खरंच तुमचा नवरा ना अगदी जेंटलमॅन आहे बरं का. खरंच अशी फॅमिली सोबत असेल आणि सपोर्टिव्ह असेल तर मग मात्र इकडे कोणाची काहीही गरज नाही आहे. तेव्हा काव्या म्हणत असते, खरंच मॅम तुम्ही तर माझ्या आयडियल आहात आणि तुम्हाला एक गोष्ट सांगू का, मलासुद्धा तुम्हाला खूप दिवसापासून भेटायचं होतं आणि त्याचबरोबर मला अगदी तुमच्यासारखं व्हायचं आहे आणि म्हणूनच बहुतेक इकडे देशमुखांनी एवढं मोठं काही माझ्यासाठी केलेलं असावं. त्याच वेळेला त्या म्हणत असतात, खरंच काव्या तुम्ही फार लकी आहात की तुम्हाला एवढा चांगला नवरा आणि सासू सासरे मिळाले आहेत. दुसऱ्या बाजूला नंदिनी म्हणत असते, नाही आई, पण आपण ह्या सगळ्या गोष्टी काव्याला नाही सांगू शकत आहे. त्यावर शारदा म्हणत असते, तेच तर मी तुला सांगते, एक सत्य लपवण्यासाठी पुन्हा दुसरं सत्य, पुन्हा तिसरं सत्य. अगं काव्याची डिलिव्हरी होईपर्यंत आपण ह्या सगळ्या गोष्टी तिच्यापासून लपवून ठेवूयात. आणि तुला आणखी एक गोष्ट सांगू का? अगं पण मला एक गोष्ट सांग, मिसकॅरेज झालेलं सत्य जर लपवतेस त्यानंतर, अगं आई तुला सांगू का, मिसकॅरेज झालेलं सत्य मी सांगूनही टाकेन, पण त्याहीपेक्षा जास्त मला हे खोटं पोट लावून आता फिरणं आणि त्याचबरोबर ते सत्य सर्वांपासून लपणं फार कठीण जाते. मग आता इकडे शारदा म्हणत असते, तुझ्या ह्या निर्णयामध्ये जीवा सामील आहेत का? आणि तू त्यांना फसवून त्याचबरोबर त्यांच्या विरोधात जाऊन हा मोठा निर्णय घेतलायस. नंदिनी म्हणत असते, नाही आई, असं काहीही नाही आहे. जीवांनासुद्धा ह्या सगळ्या गोष्टी मान्य आहेत आणि जीवांनासुद्धा इथे मी हे लपवण्याचं, आम्ही दोघंजण एकत्र आहोत, आमची टीम असते आणि काही जरी झालं ना तरी ते माझ्यापासून काही लपवत नाहीत आणि मी त्यांच्यापासून काही लपवत नाही. आम्ही जे काही करायचो ना ते एकत्र करतो. तेव्हा आता शारदा म्हणत असते, हे बघ नंदिनी, तुला एक गोष्ट सांगू, जेव्हा काव्याने मला हे सत्य सांगितलं होतं ना त्यावेळेस तुझा चेहरा समोर माझ्या सतत येत होता आणि त्यावेळेस मी ते सत्य तुझ्यापासून लपवून ठेवलं. तेव्हा मी जेव्हा आरशासमोर उभी राहायची ना तेव्हा माझीच मला लाज वाटायची. म्हणून मी नंदिनी तुला आत्तासुद्धा सांगते बाळा, हे बघ, एक सत्य लपवण्यासाठी तुला सांगू का, पुन्हा आणखी खोटे आपल्याला हे पाहावेच लागतात, बोलावेच लागतात. आणि म्हणून सांगते, हे बघ, आत्ता तू एकटी का हे सहन करतेस? जर हे सगळ्या गोष्टी तू अख्ख्या परिवाराला सांगितल्या तर काव्याला सावरण्यासाठी आम्ही सगळे आहोत. अगाई तुला सांगू का, जेव्हा मी हॉस्पिटलमध्ये गेलो होतो ना तेव्हा एका अज्ञात बाईचं तिने मिसकॅरेज झालेलंच ऐकलं होतं. तेव्हा ती किती हायपर झाली होती, स्वतःला कोसत होती आणि त्याचबरोबर ती तिच्याच बहिणीचं सत्य कसं काय इकडे पचन करीन मला कळतच नाही आहे. आणि त्याहूनही आई एक गोष्ट सांगू का, अगं मी ह्या प्रेग्नेन्सीचे खूप सारे स्वप्न पाहिले होते. दोघींची प्रेग्नेन्सी एकत्र होईल, त्याचबरोबर प्रत्येक महिना प्रत्येक सोनोग्राफी आम्ही एन्जॉय करू, असं इकडे सगळं काही आम्ही ठरवलं होतं. आणि जर मी ह्या सगळ्या गोष्टी काव्याला सांगायला गेली तर तिला ते सहन नाही होणार आहे आई, प्लीज. अगं मग जीवाचं काय? तू त्यांचा ह्या सगळ्या गोष्टीमध्ये काय दोष आहे? तू त्यांना ह्या सगळ्या गोष्टी सहन करायला काय लावतेस? नंदिनी म्हणत असते, नाही आई, असं काही नाही. तुला असं का वाटतंय? अगदी असंच आहे, बरोबर बोलतीये मी. कारण हे बघ, जीवा त्यांच्या मनाविरुद्ध करतायत हे सगळं. तेव्हा ती म्हणत असते, नाही, अजिबात नाही. अगं आम्ही दोघंजण एकत्र मिळून हे सगळं नाटक करतोय. शारदा म्हणत असते, अजिबातच नाही. अगं त्यांची संमती आहे. अगं तुझ्यावर असलेल्या प्रेमापोटी त्यांनी ती संमती दिलेली आहे, असं अजिबातच नाही. नंदिनी धावत जीवाकडे जाते आणि म्हणत असते, जीवा तुम्हीच सांगा आता आईला, आपण दोघंजण मिळून हे सगळं काही करतोय ना, आपला ह्यामध्ये काही वेगळा अर्थ नाही आहे ना? जीवा खरं सांगा, तुमची आपल्या ह्या सगळ्या गोष्टीला संमती आहे ना? आपण दोघं विचाराने हे सगळं करतोय ना? तेव्हा मात्र नंदिनी बोलत असते, बघ मी तुला म्हटलं होतं ना, जीवाची ह्या सगळ्या गोष्टीला संमती आहे आणि आम्ही दोघांनी मिळून हे ठरवलं आहे. त्यावेळेला मात्र जीवा आता खूप मोठा धक्कादायक निर्णय नंदिनी समोर सांगतो. तो म्हणत असतो, नाही,
ह्या सगळ्या गोष्टी मी माझ्या मनाविरुद्ध करत आहे. बापरे. जेव्हा नंदिनी समोर जीवा असं बोलतो त्यावेळेला नंदिनीच्या पायाखालची जमीनच सरकते. कारण जीवाच्या मनाविरुद्ध ती त्याच्याकडून किती आणि काय काय करून घेत होती ह्या गोष्टी आज तिला इथे क्लिअर झालेल्या असतात. तेव्हा शारदा म्हणत असते, ऐकलंस का, बघितलंस काय म्हणाले आत्ता जीवा, ते फक्त तुझ्यावर असलेल्या प्रेमापोटी हे सगळं काही करतायत. येते का तुझ्या लक्षात? नाही गाई, असं काही नाही आहे. जीवा तुम्ही असं का बोलताय, काय झालंय तुम्हाला? मग आता शारदा म्हणत असते, नाही आता हा खेळ इथेच थांबवा, बाद झालं. आणि काही जरी झालं तरीसुद्धा ताबडतोब आत्ताच्या आत्ता खाली जायचं आणि सर्वांना ह्या सर्व गोष्टी समजून सांगायच्या. समजलं? अजिबात आपण कोणाचं काहीही ऐकणार नाही आहोत, कळलं का? आत्ताच्या आत्ता खाली जायचं, कोणाचं काही ऐकायचं नाही, असं स्पष्टपणे शारदा बोलत असते. तेव्हा मात्र नंदिनी म्हणत असते, नाही आई नाही, जर आपण असं करायला गेलो तर काव्या, काहीही होऊ शकतं काव्याच्या बाबतीत. काही नाही होणार आहे, आम्ही सगळेजण आहोत तिला सावरायला. आणि तू एवढ्या ह्या सगळ्या गोष्टीचा का विचार करतेस? आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही जर घरामध्ये सगळ्यांना गोष्ट सांगितली असती तर? नंदिनी म्हणत असते, नाही आई, कारण आम्ही सेकंड ओपिनियन घेतलं आहे. पण जेव्हा आम्ही सेकंड ओपिनियन घेतलं आहे ना, त्यावेळेस डॉक्टरांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की मी पुन्हा आई होऊ शकत नाही म्हणून. आणि तुमचं आई होणं फार कठीण आहे असं सांगितलं आहे. नाहीतर आम्ही तो विचार केला नसेल असं वाटतंय का आई तुला? त्यावर शारदा म्हणत असते, ह्या सगळ्या गोष्टीवर काहीतरी तोडगा, काहीतरी मार्ग नक्कीच निघेल नंदिनी. पण आत्ता ही सर्वांसमोरून सर्वांसोबत गोष्ट इकडे लपून ठेवणं हे अजिबातच योग्य नाही आहे. आणि काही जरी झालं तरीसुद्धा आत्ताच्या आत्ता खाली जायचं आहे आणि हे सगळं काही सांगायचं आहे. असं म्हटल्याबरोबर नंदिनीला टेन्शनच आलेलं असतं. नेमकं आता काय होतंय, कसं होतंय, हा सगळा विचार तिच्या मनामध्ये येऊन गेलेला असतो. दुसरीकडे आपण पाहतो आता इकडे काव्या आणि त्याचबरोबर कार्तिकी मॅडम ह्या दोघींच्यासुद्धा फार गप्पा सुरू असतात. खरं तर इकडे काव्या, तू एकटीच प्रेग्नेंट नाही आहेस. खरं सांगू का, अशा कितीतरी IAS होऊन गेलेल्या आहेत ज्या प्रेग्नेन्सीमध्ये सुद्धा IASचा अभ्यास करतात, छान फिल्म्स पास करतात आणि छान फायनल एक्झामसुद्धा देतात. आणि तुला एक गोष्ट सांगू का, हे बघ, असं प्रत्येक मुलीला वाटतं लग्न झालं की तिचं करिअर तिथेच थांबतं आणि लग्न झाल्यानंतर तिला करिअर करता येत नाही किंवा तिच्या आवडीचं तिला शिक्षण घेता येत नाही किंवा तिची स्वप्न पूर्ण करता येत नाहीत, असं प्रत्येक मुलीला वाटतं. पण तुम्ही ह्या अशा मुली ज्या लग्नानंतरसुद्धा प्रेग्नंट राहूनसुद्धा IASची तयारी करताय, अभ्यास करताय, एक्झाम देताय, त्या मात्र त्या प्रत्येक मुलीसाठी एक उदाहरणच आहात. आणि त्याचबरोबर एवढा चांगला नवरा तुझ्या पाठीशी असताना काव्या, तुला घाबरायची अजिबातच गरज नाही आहे. तेव्हा काव्या म्हणत असते, हो मॅडम, तुम्ही बोलताय ना ते अगदी बरोबर आहे. खरं तर इकडे माझं नशीबच चांगलं आहे. मला पार्थ देशमुखांसारखा नवरा, त्याचबरोबर माझे सासू सासरे, माझे आई वडील, ह्या सगळ्यांची माझ्यावर छान म्हणजे कृपाच आहे म्हणायचं. आणि त्यामुळेच मी हे सगळं काही करू शकते. आता इकडे कार्तिकी मॅडम म्हणत असतात, हो तुम्ही अगदी बरोबर बोलताय. आणि त्याचबरोबर माझ्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आहेत पुढच्या भविष्यासाठी, त्याचबरोबर एक्झामसाठी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या बाळासाठी सुद्धा आणि तुम्हा दोघांच्या नात्यासाठी सुद्धा. तुम्ही एक आयडियल कपल म्हणून इथे ओळखल्या जात आहे. असं म्हटल्याबरोबर आता इथे लगेचच मिथून मात्र हा व्हिडिओ शूट करत असतो आणि व्हिडिओ शूट करून ह्या मेमरीज त्याला सेव्ह करायच्या असतात. काव्या म्हणत असते, हो मॅडम, तुम्ही अगदी बरोबर बोलताय. तुम्हाला सांगू का, खरं सांगायचं म्हणजे तर ही प्रेग्नेन्सी फक्त माझी एकटीची आहे असं मला मुळीच वाटत नाही. ह्या प्रेग्नेन्सीमध्ये माझा नवरा म्हणजेच पार्थ देशमुखसुद्धा तेवढाच सहभागी आहे आणि त्यांचासुद्धा तेवढाच हक्क, अधिकार आहे ह्या सगळ्या गोष्टीसाठी, खारीचा वाटा आहे असं सुद्धा इकडे आता ती सांगत असते आणि पारचं भरभरून कौतुक करत असते. खरं सांगायचं म्हटलं तर आज तुमच्या नवऱ्यामुळे मी इथे आहे आणि ते इथे मला घेऊन आले, नाहीतर मी कुठली इथे येते. आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की तुम्हाला शुभेच्छा आणि ते सगळं काही मला द्यायचं होतं. तुम्ही अजिबात काळजी करू नका, तुमचं सगळं काही व्यवस्थितच होणार आहे असं सुद्धा आता इकडे त्या बोलत असतात. दुसरीकडे आपण पाहतो वसू वॉशरूमला जाऊन आलेली असते आणि तेवढ्यातच ती आता मामींना गाठते. मामींना गाठल्यानंतर इथे आता लगेचच त्या म्हणत असतात, काय गं, ह्या काव्याचं एवढं कौतुक काय चाललंय आणि कोण आहेत कोण त्या? तेव्हा त्या म्हणत असतात, अहो त्या IAS अधिकारी आहेत, काव्याला भेटायला आल्यात. काय, ह्या काव्याला भेटायला आल्यात IAS अधिकारी? आता हिचा काय एवढा संबंध आहे,
ही कोण एवढी लागून गेली? अहो, आमची काव्या IASचा अभ्यास करते आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे सगळं कशामुळे होतंय तुमच्या गोष्टी लक्षात येत आहेत का? ती तर इथे हे सगळं काही करत असताना बाळाचा सुद्धा अभ्यास बाळाला सुद्धा सांभाळते ना, प्रेग्नेन्सी आहे ना, म्हणून हे सगळं काही आहे असं ती इथे सांगत असते. आता इकडे मात्र त्या मॅडम काव्याला शुभेच्छा देऊन, पार्थला शुभेच्छा देऊन तिथून निघून जात असतात. तेव्हा पार्थ म्हणत असतो, मी त्यांना सोडून आलो. मग जाता जाता काव्या लव यू देशमुख असं म्हणत असते आणि तेव्हा तो सुद्धा म्हणत असतो लव यू टू काव्या. आता इकडे तो त्याला सोडवायला गेलेला असतो, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतो इथे मानिनी धावतच येते आणि म्हणत असते, काव्या ऐक ना बाळा, हे बघ ह्या सगळ्या गोंधळामध्ये मी तुला खायला द्यायलाच विसरले. ऐक ना, तुला काय देऊ मी खायला? तू म्हणशील ना ते पटकन देते, तुला खूप भूक लागली ना. काव्या म्हणत असते, अहो काय सांगू मानिनी गाई, हे बघा तुमच्या मुलाने एवढं गोड सरप्राईज दिलं आहे ना, ते पाहूनच माझं तर पोट भरलेलं आहे. खरंच खूपच मला छान वाटलेलं आहे आज. तुम्हाला सांगू का, तुमचा मुलगा आहेच एवढा कमाल आणि आहेच एवढा गोड, त्यामुळे माझं आज पोटच भरले, मला काहीही नको आहे असं काव्या स्पष्टपणे बोलत असते. तेव्हा आता इकडे ती म्हणत असते, तुम्हाला एक गोष्ट सांगू का आई, सगळे देशमुख ना अगदी सारखे आहेत बघा. म्हणजे बघा ना, एवढं छान सरप्राईज दिलं आहे मला, पण ह्या कानाची त्या कानाला भनकसुद्धा लागू दिली नाही. कसलं भारी वाटत होतं ना, की काही विचारूच नका. मानिनी म्हणत असते, ह्या बाबतीत मात्र पार्थ जो आहे ना, तो अगदी त्याच्या बाबावरच गेलाय बरं का. म्हणजे एवढं सगळं पाहून मला तर फारच जास्त आनंद झाला आहे ह्या सगळ्या गोष्टीचा असं सुद्धा आता इथे मानिनी म्हणत असते. आता हे सगळं काही झाल्यानंतर लगेचच काव्या म्हणत असते, पण आई तुम्हाला एक गोष्ट सांगू का, म्हणजे एवढं सगळं काही नियोजन केलं, एवढ्या सगळ्या काही गोष्टी केल्या, पण आपल्याला काहीही समजू दिलं नाही. आता पार्थ इथे आलेला असतो. पार्थ इथे आल्याबरोबर सगळेजण पार्थ आल्याबरोबर टाळ्या वाजवत असतात. तेव्हा पार्थ म्हणत असतो, बाप रे बाप, माझ्यासाठी टाळ्या आणि हे सगळं काही काय काय आहे काय? हो देशमुख, तुम्ही टाळ्या वाजवण्यासारखंच आज काम केलेलं आहे, कारण आज तुम्ही इथे खूप मोठं सरप्राईज दिलेलं आहे आम्हा सर्वांना असं इकडे लगेचच मानिनी म्हणत असते आणि काव्यासुद्धा म्हणत असते. तेव्हा आता इकडे तो म्हणत असतो, हो का, आता माझी बायको इथे IAS होणार आहे म्हटल्यावर तिला एवढं छोटं मोठं सरप्राईज तर चालतंच ना, ते तर आपण द्यायलाच पाहिजे की नाही असं सुद्धा पार्थ इथे बोलत असतो. मग आता मानिनी म्हणत असते, हो ते तर आहेच बरं का, पण इकडे आई तुम्हाला एक गोष्ट सांगू का, सगळ्यात महत्त्वाची म्हणजे इथे ना हे जे काही देशमुख आहेत ना, देशमुख सगळेजण फारच खूप क्यूट आहेत बरं का. म्हणजे इथे बाबा तर करतातच सगळं काही, पण आज मात्र इकडे ह्यांनी हे सगळं काही करून सगळ्या गोष्टी इथे खूपच छान पद्धतीने केल्या आहेत असं सुद्धा आता इकडे ती लोक बोलत असतात. तेव्हा आता तो म्हणत असतो, खरं तर हे सगळं जे आहे ना, ते फक्त आणि फक्त माझ्या क्यूट अशा बायकोसाठी मी केलं आहे, कारण ती माझ्या बाळाची आई होणार आहे आणि त्याचबरोबर इकडे हे सगळं काही करणं गरजेचंच होतं. आता तुमचा हा मूड इथे चांगला करण्यासाठी आणि त्याचबरोबर तुम्हाला एक बूस्ट मिळावं म्हणून मी हे सगळं काही केलं आहे असं इकडे आता तो तिला म्हणत असतो. हे सगळं काही बोलल्यानंतर आता मात्र इथे आपण पाहतो दुसऱ्या बाजूला लगेचच वसू म्हणत असते, काय चालले आणि ही आणि त्याचबरोबर घरची लक्ष्मी, अगं काळा कोळसा आहे ती, काळा कोळसा तुला सांगते काहीही नाही आहे, एक नंबरची आगाऊ आहे ती. अहो असं काय करताय, आमची काव्या किती गुणाची आहे आणि इथे बघा ना तिची सासू नवरा तिचं किती कौतुक करत आहेत असं सुद्धा ती बोलत असते. दुसऱ्या बाजूला जीवा ते खोटं पोट हातामध्ये घेतो आणि म्हणत असतो, हो आई अगदी बरोबर बोलतायत, कारण ह्या सगळ्या गोष्टींचा मला त्रास होतोय, हे सगळं काही मनाच्या विरोधामध्ये होतंय, अजिबातच मला ह्या सगळ्या गोष्टी मान्य नाही आहेत असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. तेव्हा शारदा म्हणत असते, ऐकलंयस का, तेच मी तुला सांगण्याचा प्रयत्न करत होते. काय म्हणतायत जीवा, त्यांच्या मनाच्या विरुद्ध ते हे सगळ्या गोष्टी करतात, त्यांना ह्या सगळ्या गोष्टी करण्यामध्ये काहीही इंटरेस्ट नाही आहे, फक्त तुझं मन राखण्यासाठी ते हे सगळं काही करतात. तेव्हा नंदिनी म्हणत असते, जीवा तुम्ही काय बोलताय हे सगळं, तुम्ही आणि मनाविरुद्ध का आणि कशामुळे? त्यावर जीवा म्हणत असतो, फक्त तुझ्यासाठी करतोय मी हे सगळं. अगं मी बाबा होणार नाही आणि तुला खोटं पोट लावून फिरावं लागतंय, ही गोष्ट मला अजिबात सहन होत नाही आहे नंदिनी. आणि काही जरी झालं तरी शारदा म्हणत असते, आता गप्प बसायचं नाही, ताबडतोब खाली जायचं आहे आणि सर्वांना सर्व काही सांगायचं आहे, अजिबात कोणीही काही ऐकून घेणार नाही आहे. इकडे प्रेक्षकांनो आजच्या भागामध्ये एवढंच. उद्याचा भाग खूप इंटरेस्टिंग आहे. आता तिघेही जण सर्वांना खाली सांगायला निघालेले असतात.
मग त्यांच्यासोबत शारदासुद्धा असते. शारदा म्हणत असते, काय झालं, इथेच थांबलात का? तुमची हे सगळं काही सांगण्याची हिंमत होत नाही आहे का? काय झालं सांगा ना, बोला ना, चला सांगा पटकन. तेव्हा आता हे दोघेजण शारदाकडे पाहत असतात. तर समोर मात्र इथे आता वसू म्हणत असते, काय गं, मला एक गोष्ट सांग. म्हणजे मामीला बोलत असते काव्याच्या. इथे नंदिनीच्या अगोदर त्या दोघींचे सुद्धा म्हणजे शारदाचे 2 वेळा मिसकॅरेज झालेले आहेत म्हणे. ती नंदिनी तर एवढी पळत असते ना की काही विचारूच नको. मला तर असं वाटतंय की तिचं ना मिसकॅरेज झालेलंच असावं. तिच्या पोटामध्ये ना बाळच नाही आहे असं मला वाटत आहे, असं वसू तिला बोलत असते. आता हे सगळं काव्याने ऐकलेलं असतं. काव्याला राग येतो. काव्या म्हणत असते, काय बोलताय वसू आत्या, हे तुमची हे सगळं काही बोलण्याची हिंमत कशी झाली? आणि त्याचबरोबर अहो, एका दुश्मनाच्या बाबतीतसुद्धा कोणी असं बोलणार नाही आहे, पण तुम्ही बोलताय. अहो, आम्ही तर तुमच्या घरच्या सुना आहोत ना, तुमच्या भाच्याच्या बायका आहोत ना आम्ही, आणि तुम्ही आमच्या बाबतीत असं कसं बोलू शकता? असं काव्या बोलत असते. आणि तुम्ही माझ्या नंदिनी ताईच्या बाळाबद्दल बोलताय, माझ्या नंदिनी ताईचं मिसकॅरेज झालं आहे असं तुम्ही बोलताय. असं आता इकडे काव्या बोलत असते. आणि काव्या हे सगळं काही बोलल्यानंतर तिचा राग अनावर होतो. सगळेजण काव्याकडे पाहत असतात. जीवानंदिनी त्याचबरोबर शारदा आहे त्याच ठिकाणी थांबतात. इकडे पारचं लक्ष काव्याकडे जातं. काव्या फार जास्त भडकलेली असते. जीवाच्या आकांताने इथे तिच्या ताईची बाजू घेऊन बोलत असते की तुमची हिंमत कशी झाली माझ्या ताईच्या बाळाबद्दल असं काहीतरी बोलण्याची. पण आता काव्या हे सगळं काही बोलताना तिला त्रास होऊ लागतो आणि तिथेच डोक्याला हात लावलेला असतो तिने. तिला बहुतेक चक्कर आलेली असावी, बीपी लो झालेला असावा. आता पार्थ मात्र वसूला कसं काय सुनावतो आणि कसं वटणीवर आणतो हे पाहणं फारच कमालीचं असणार आहे. तर पाहत राहा लग्नानंतर होईलच प्रेम. भेटूयात उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.